बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन कराग्रे वसती लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ये तु गोविंद प्रभाते कर दर्शनम वसुदेव सुतं देवं कंसचानून मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वन्दे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पंगुं लंघं गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदं महादेवं हा महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फूर्तिं प्रदेशं विदिन्द्राणि देवी सदा स्तूयमाणं समाधि स्मृतिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा ओं नमो
चराचरी समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननीत पाणी मंडळम मंडनानं तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा प्रणकीर्ति मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मनादरहितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभाजन मारुतिनाथ हे सुखभाजन मारुतिनाथ अवघे चित्रलोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन विडाला असो अभंगाला म्हणण्यापूर्वी अल्पसा पर्यायाने वक्ताचे कर्तव्य असते. महाराज महाराज पहा बरं, माझ्या वजनापेक्षा या हाराचे वजन जास्त आहे. तरी पण या पिल्लू महाराजाचे हार घालून स्वागत केले हे खूप महत्वाचे आहे. यालाच भक्ताचे प्रेम म्हणतात, भक्ताचा विश्वास म्हणतात आणि भक्ताची श्रद्धा म्हणतात. अतिशय निसर्गरम्य वातावरण व अतिशय प्राचीन हे उमा महेश्वराचे मंदिर आणि धार्मिक दरबार पातुरनंदापूर या गावाची प्रसिद्धी आहे. येथे 12 महिने कार्यक्रम साजरे होतात. अत्यंत पावन नगरी म्हणून, अत्यंत पावन भूमी म्हणून पातुरनंदापूर या गावाची ओळख संपूर्ण जिल्ह्यात आहे. महाराज पातुरनंदापूर या नगरीत जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे. महाराज कारण महाराज भगवान शंकरीची अद्भुत कृपा तुमच्यावर 24 तास राहत असते. महाराज तुमच्यावर 24 तास राहत असते. महाराज आपल्याला एखाद्या
घ्यायला पुण्य लागत नाही महाराज. एखाद्या उद्योगपत्याच्या गावामध्ये आपल्याला जन्म घ्यायला पुण्य लागत नाही महाराज. पण महाराज एखाद्या भोलेच्या नगरीत आपल्याला जन्म घ्यायला पुण्य लागते महाराज. कारण महाराज ही भगवान शंकरजीची पवित्र अशी भूमी आहे महाराज. आपण महाराज कोरोना सारख्या महाभयंकर महासंकट महामारीतून वाचलो. ही कुणाची कृपा आहे महाराज? कुणाची कृपा आहे? ही त्या भगवान शंकरजीची कृपा आहे महाराज. ही त्या भगवान शंकरजीची कृपा आहे. कारण महाराज आपण पुण्य कर्माची कार्य केली, देवाची भक्ती केलेली आहे. त्याचं फळ म्हणजे आपण आज कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. ही कुणाची लीला आहे महाराज? ही परमेश्वराची लीला आहे महाराज. ही परमेश्वराची लीला आहे. विठ्ठला विठ्ठला अफाट अशी गर्दी कीर्तनाला जमली आहे. तर यातले काही लोक खरोखरच कीर्तन ऐकण्यासाठी आले, तर काही लोक मला पाहण्यासाठी आले, तर काही लोक म्हणत असेल की गावकऱ्यांनी ही बारीक पिलू आणलंच कुठून. यांना का मोठा मारा दिसलाच नाही का? हे बारीक पिलू कसं दिसते, कसं कीर्तन करते? पण महाराज हे आळंदीचं पिल्लू आहे. हे माऊलीच्या पावन भूमीमधलं पिल्लू आहे महाराज. पण महाराज तुम्ही कोण्या दिशेने कीर्तनामध्ये आले आणि कीर्तनाला हजेरी लावली हे खूप महत्वाचे. आजच तुमच्या खात्यात 100% पुण्य जमा झाले. विठ्ठला विठ्ठला महाराज कीर्तनामध्ये कुणाला येतात ते का? त्यासाठी पुण्य लागते. तुम्ही सारे मायबाप पुण्यवान लोक आहात, भाग्यवान लोक आहात, म्हणूनच तुम्ही कीर्तनामध्ये आले. महाराज तुम्ही कीर्तनामध्ये आल्यानंतर मुखाने भजन केलं पाहिजे. तुम्ही जर कीर्तनामध्ये आले आणि मुखाने भजनच केलं नाही तर त्या कीर्तनाला काहीच अर्थ नाही. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. वा विठ्ठल परवा
जिसे भगवान बुलाते, जिसे भगवान बुलाते, जिसे भगवान बुलाते, विठला विठला। असो सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा गुढीपाडवाच्या व नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर खूप सुंदर नियोजन पद्धतीने व खूप शिस्तबद्ध पद्धतीने भगवान शंकरीच्या कृपेने संगीतमय शिव महापुराण कथा व शिवलीला ग्रंथ पारायण आणि चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पातूर नंदापूर या पावन भूमीत आहे, पावन नगरी संपन्न होत आहे. आणि तसेच माऊली गजानन महाराज कृपेने माझे गुरुवर्य वाणी भूषण भागवताचार्य वारकरी रत्न संगीतमय शिवमहापुराण कथा प्रवक्ते हबप श्री सोनाली दिदी महाजन यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण सारे पातुरकर संगीतमय शिव महापुराण कथा श्रवण ग्रंथ ही गावकऱ्यांचे सर्वात मोठे भाग्य आहे. या पावन नगरीत व या जागृत दरबारात माझे गुरुवर्य हबप श्री कृष्ण महाराज उमाडे तुमच्या गावचे लाडके जावई यांच्या सहकार्याने व माझे गुरुवर्य हबप श्री भास्कर महाराज इंगळे यांच्या सौजन्याने व गावकऱ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारख्या पामराला चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली. मी माझे परम भाग्य समजतो. महाराज भगवान शंकरजींना एकूण 108 नावाने ओळखले जातात. वटार बसा, वटार बसा. त्यापैकी उमा महेश्वर म्हणजेच उमा म्हणजे पार्वती माता आणि महेश्वर म्हणजे भगवान शंकरजी असा याचा उल्लेख केला जातो. महाराज 2 महिन्यापूर्वी भगवान शंकरजीची झालेली महाशिवरात्री उत्सव आपल्या गावात नव्हे, आपल्या तालुक्यात नव्हे, आपल्या जिल्ह्यात नव्हे, आपल्या राज्यात नव्हे, तर संपूर्ण देशात ही भगवान शंकरजीची महाशिवरात्री उत्सव खूप धुमधामाने साजरी झाली. महाराज ही भगवान शंकरची ताकद आहे. महाराज ही भगवान शंकरजीचा पॉवर आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले Namaste.
आहे. हे त्यांच्या आई वडिलांचे चांगले संस्कार आहे महाराज. हे त्यांच्या आई वडिलांची अभिमानाची गोष्ट आहे. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच्या हरिका वाटेत महाराज. काही जण म्हणतात माझ्या इकडे 20 एकर जमीन आहे, तर काही जण म्हणतात माझ्या इकडे 40 एकर जमीन आहे, तर काही जण म्हणतात माझ्या इकडे 2-3 बंगले, तर काही जण म्हणतात माझ्या इकडे करोड रुपये. तुमची संपत्ती दिसली असेल ना महाराज, तर एवढी मोठी संपत्ती काहीच कामाची नाही. मग ते तले काही मग श्रेष्ठ असते महाराज. महाराज संस्कार हे जगातील खूप मौल्यवान अलंकार आहे महाराज, खूप मौल्यवान अलंकार आहे. तुमच्याकडे किती तुळे सोने आहे, तुम्ही जर हमेशा वाईट मित्रासोबत राहत असाल आणि त्या वाईट मित्रातले वाईट गुण जर तुम्हाला कळत नसेल तर समजून घ्यावं त्या वाईट मित्रातले वाईट गुण तुमच्याकडे. म्हणून माणसाने नेहमी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या मित्रास संगत करावी. आपल्या आयुष्यामध्ये असे मित्र ठेवा की जो आपल्या तोंडावर गंमत करतो आणि पाठीमागे आपली किंमत करतो. असे मित्र ठेवा महाराज आपल्या आयुष्यामध्ये. गुण मिले तो गुरु बनाओ, गुण मिले तो गुरु बनाओ, चित्त मिले तो चला, मन मिले तो मित्र बनाओ, वरना रहू केला, वरना रहू केला. महाराज मी नेहमी सांगत असतो वाईट मित्राची संगत केल्यापेक्षा एकटं राहणं कधी चांगलं असते महाराज. एकटं राहणं कधी चांगलं असते महाराज. एक वेळेची पंगत जर चुकली ना महाराज तर एक वेळेचं जेवण चुकते महाराज. पंगत जर चुकली ना महाराज तर एक वेळेचं जेवण चुकते महाराज. पण संगत जर चुकली ना महाराज तर आयुष्याची दिशा चुकते महाराज, आयुष्याची दिशा चुकते. म्हणून माणसाने नेहमी आपल्या आयुष्यामध्ये चांगले मित्र संगत करावे. महाराज मी शांती ठोकून सांगतो महाराज, 100 वाईट मित्राची संगत केल्यापेक्षा एका वार करायची किंवा एखाद्या माल करायची संगत कोणाची असेल ना महाराज तर ती फक्त माळकऱ्याची. किती मोठा लंपती करोडपती असू द्या, त्याला पायावर
माळ करायचे महाराज. एवढी या माडी ताकद आहे महाराज. कुणीही श्रीमंत असू द्या, तो इथं आल्यावर वाकलाच पाहिजे. आणि महाराज जगामध्ये एक श्रीमंत माणूस आहे, तो सर्वांना वाकवतो, तो म्हणजे माळकरी विठ्ठल. महाराज आज आपली संगत कोणासोबत हो? आपली संगत ना वारकऱ्यासोबत, ना टाळकऱ्यासोबत, ना बाळकऱ्यासोबत. मग आपली खरी संगत कोणासोबत? कोणासोबत? आजी कोणासोबत? कोणासोबत? आपली संगत दारुड्या सोबत नाही, आपली संगत मोबाईल सोबत. महाराज त्या मोबाईलमुळे महाराज अख्खं जग वेळ झालं. महाराज अख्खं जग वेळ झालं. लेकरू पोटाच्या बाहेर निघालं का घे मोबाईल. पोट बोललं का घे मोबाईल. महाराज पूर्वीच्या काळात लेकरू तर लढलो ना महाराज, तर त्याची त्याला भाकरीचा कुटका देत होती. कशाचा? भाकरीचा कुटका देत होती. आणि त्याला अंगही गीत गाऊन पाळण्यावर झोपून देत होती. आता तसं नाही राहिलं महाराज. कारण महाराज आताची मम्मी तर मोठ्या अभिमानानं सांगते, मया पप्प्याले मोबाईल दिल्याशिवाय मया पप्प्या मला कामच करू देत नाही. महाराज मला काहीतरी वाटलं पाहिजे हो. त्या कोवळ्या वयात त्या मोबाईल मुळे त्याच्या डोळ्यावर, त्याच्या कानावर, त्याच्या किडनीवर किती विपरीत परिणाम होतो महाराज. किती विपरीत परिणाम होतो माहित आहे का? माहित आहे का महाराज? आताची तरुण पिढी त्या मोबाईलमुळे खूप वाया गेली महाराज, खूप वाया गेली. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून जगाला समर्पित केली, पण आताची 16व्या वर्षी तरुण काय करतात हो? काय करतात? ते कानामध्ये काय दोन अंगूर घातले का बसले दिवस मोबाईल चिवडत. जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, संडास करताना मोबाईल. कुठे सुद्धा महाराज मोबाईल. महाराज मी एक उदाहरण सांगतो महाराज. एक तरुण संडासला गेला आणि तो संडासला खाली बसला आणि त्याने ते कानामध्ये ते काय दोन अंगूर घातले, बसला मोबाईल चिवडत. मागून डुक्कर आला. डुकराने त्याला मागून ढुसही दिली. डुक्कर चाललाही गेला तरी काही याला आताचा पत्ता नाही. म्हणून म्हणतो मोबाईलच्या आरी जाऊ नका. लेकराजवळ ग्रामगीता द्या, ज्ञानेश्वरी गाथा द्या, श्रीमद भागवत गीता द्या, हरिपाठाचं पुस्तक द्या. तुमच्या लेकराचं भविष्य पुढे पुण्य कर्माचं जाईल आणि आई वडिला सेवा करण्यात जाईल. महाराज आज सुद्धा माझे दररोज संध्याकाळी मला हरिपाठ केल्याशिवाय जेवायला देत नाही. मी किती काही रडलो आणि किती काही रुसलो तरी याचा माझ्या आईवर काहीच परिणाम होत नाही. म्हणून माझ्या माय मावलांना मी हात जोडून नकराची विनंती करतो की हे बचत गट लक्ष देऊ नये का? तुमच्या लेकराचं भविष्य घडवणं हे तुमच्या हातात आहे. म्हणून तुम्ही तुमच्या लेकरावर चांगले संस्कार टाका, त्याला वाईट मार्गापासून दूर ठेवा, हीच माझी विनंती.
पुरुषांपेक्षा माझ्या माता भगिनी संख्या जास्त आहे महाराज. त्यांचा आवाजही जास्त आहे महाराज. घरामध्ये त्यांचा आवाज जास्त असतो, भांडणामध्ये त्यांचा आवाज जास्त असतो, कारण सरकारने त्यांना 50% आरक्षण दिले महाराज. 50% आरक्षण दिले. आता तर महाराज माझ्या माय माऊल्या सरकारच्या लाडक्या बहिणी झाल्या महाराज. पण महाराज सरकारची ह्या लाडक्या बहिणी खरोखरच इमानदार आहे महाराज. त्यांनी तर कमालच करून दाखवले महाराज. या विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी भगवा फडकून दाखवलाय महाराज. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी भगवा फडकून दाखवला. आणि तसेच माझ्या लाडक्या भावांना मी हात जोडून नवराची विनंती करतो की जास्त माझ्या लाडक्या बहिणीच्या नांदी लागू नका बरं, कारण त्यांचे भाऊ लय खतरनाक आहे. त्यांचे भाऊ कोण आहे माहित आहे? माहित आहे का? मी सांगतो. एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री. लयच खतरनाक आहे. जास्त नखरेच करायची नाही. जेवढं दवडीत आहे तेवढं चुपचाप खायचं, चुपचाप राहायचं आणि चुपचाप मटमट पाहायचं. खरोखरच महाराज आता कुटुंबात माणसाला काहीच किंमत राहिली हो, काहीच किंमत राहिली नाही. बायको गेली काशी, बायको गेली काशी, नवरा घरी भांडे घाशी, बायको खाते तुपाशी, नवरा हकलते तिच्या ताटावरची माशी. महाराज आता तर महाराज माझ्या लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये पगार आहे महाराज. माझ्या लाडक्या बहिणीला बम पैसा जमा झाला महाराज. त्यांनी तर मला दक्षिणा देण्यासाठी 50 रुपये सोबत आणले महाराज. आणले ना, आणले ना. अरे ओ श्रीकृष्ण महाराज कशा कंजूस बाय आहे हो. अरे हो तर म्हणा 50 नाही तर कमीत कमी 20, 20 नाही तर 10, 10 नाही तर एखादा बिस्किटचा पुडा. ती आजीबा महाराज, त्या आजीने आताच पिशवी बाहेर काढली. आजी माय आता नको तू कीर्तन संपल्यावर जातो. खरोखरच महाराज माझ्या माय माऊल्या खूप मोठ्या मनाच्या आहे, उदार अंतकरणाच्या आहे महाराज. त्यांना मला साष्टांग नमस्कार आहे महाराज, साष्टांग नमस्कार आहे. महाराज मी एक सत्य सांगतो महाराज, सत्य सांगतो. कीर्तनाची व भगवत कथेची शोभा माझ्या माय माऊल्यांमुळेच आहे महाराज. खरा परमार्थ माझ्या माऊल्यांनीच करावा महाराज. खरा परमार्थ माझ्या माऊल्यांनीच करावा महाराज. माझ्या माऊल्यांचा मंदिरामध्ये दिवे पेटवण्यात पहिलाच नंबर, अगरबत्ती पेटवण्यात पहिलाच नंबर, मंदिरामध्ये कापूर पेटवण्यात पहिलाच नंबर, लोकांचे घर पेटवण्यात मी मुकाच आहे. मी काही म्हटलं नाही. मी जर म्हटलं ना तुम्ही मला गोटी फेकून मारसा. माझ्या माऊलींनी कबूल केला महाराज. मी कार्यक्रमासाठी संपूर्ण विदर्भात फिरतो महाराज. पण महाराज सप्ताह सोहळ्यामध्ये पुरुषांपेक्षा माझ्या माता भगिनी संख्या जास्त असते महाराज. पुरुषांपेक्षा माझ्या माता भगिनी संख्या जास्त असते.
इथं सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळेल महाराज. पहा बरं महाराज, माणसांपेक्षा महिलांची गर्दी जास्त आहे. आता तुम्ही मला सांगा, माणसाची जास्त गर्दी कुठं असते? कुठं असते आजी? कुठं असते? कुठं असते? दारूच्या दुकानात. दारूच्या दुकानातही असते, पण दारूच्या दुकानात कमी असते, पंक्तीत जास्त असते. मग काय महाराज, पुरुष मंडळीची मजा पहिल्याच पंक्तीत एकामेकाले तुळव ताळव करून एकामेकाच्या मांडीवर बसण्यास माझे पुरुष मंडळी करते महाराज. आवरेज एकदम दाबून बरं महाराज, आवरेज एकदम दाबून. महाराज मी एक उदाहरण सांगतो, मला सत्य सत्य. आमच्या गावचा एक माणूस लग्नामध्ये गेला आणि तो लग्नामध्ये पंक्तीमध्ये वीट देऊन तो कढी पेला. त्याला आपण आमटी म्हणतो. फुकटची आमटी भेटली म्हणून बसला ताबत. डवण्यावर डवणे, डवण्यावर डवणे, डवण्यावर डवणे. मग थोड्या वेळात त्याचं पोट घुरघुरू करायला लागलं. तो घरी आला महाराज आणि डायरेक्ट संडासात घुसला महाराज. 1 घंटा संडाच्या बाहेर निघाला नाही महाराज. उभं राहिलं की घुरू घुरू, खाली बसलं की पुरू पुरू, अजून उभं राहिलं की घुरू घुरू, अजून खाली बसलं की पुरू पुरू. त्याची बायको महाराज 4 वेळा संडाळ गेली. किती वेळा? 4 वेळा संडाळ गेली. अहो निंबू पाणी घ्या ना, अहो निंबू पाणी घ्या ना. पण याचा कार्यक्रम चालूच महाराज. उभं राहिलं की घुरू घुरू, खाली बसलं की. त्याच्या बायकोने महाराज घरामध्ये 4 पंखे लावले. किती? 4 पंखे लावले तरी 2 दिवसाच्या घरामधला वास गेला नाही महाराज. सांगायचे तात्पर्य असे महाराज, लोकांचं फुकटचं जेवण असलं की माणसाने अजीर्ण होईपर्यंत खायचं का? जेवढं माणसाच्या पोटाला लागतं तेवढंच माणसाने खावं. कारण की महाराज पोट काही आपण घरी बनवलं नाही महाराज. तो देवाण दिलाय का बाई महाराज, तो देवाण दिलाय का बाई. विढाला विढाला अवघे चित्र लोके आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग महान भगवत भक्त संत सम्राट पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हरिपटातील सर्वांच्या परिचयामध्ये असणारा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाच्या श्री शब्दाशी अर्थांच्या संबोधन करत आहे. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, आता ना मला त्रिलोक्यांदाच झालं. काही साधक मंडळी श्री संत एकनाथ महाराजांना भेटली व म्हणाली, का हो महाराज तुम्हाला त्रिलोक्यांदाच का झालं व त्यासाठी तुम्ही काय केलं? एकनाथ महाराज म्हणतात, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. मी त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी माझं पहिले चित्त अर्पण केले म्हणून ना मला त्रिलोक्यांदाच झालं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की माझा बाप देखील तोच आणि माझी माय देखील तीच. कारण प्रत्येक संतांनी त्या भगवान पंढरीश परमात्म्याशी नाते जोडलेले असतात. विठ्ठल माय बाप चुलता
विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विना चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे तू माझी माऊली ही तुझा तान्ना पाजी प्रेम पाना पांडुरंगे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता 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 कृष्ण माझी सांभाळ करत असतो म्हणून त्याला अनाथ सनाथ म्हटले जातात. पोषितो जगासी ऐकला तू कृपाळू देवासी पोषितो जगासी ऐकला तू तो अनाथ आहे. अनाथ कोण आंधळ्या पांधळ्याचा एक विठोबा जाता तो भगवान पंढरीश परमात्माचा आहे. म्हणून एक नंबरात म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात की एका जनार्दनी एक अपने उभा तो भगवान पंढरीश परमात्मा आपल्या पाठी सतत उभा आहे. त्याच्यात कितीतरी प्रमाण सांगता येईल. सुंदर ते ध्यान विकासासाठी विठू कैवल्याचा गाभा वाट पाय उभा किंवा आपण आरती मध्ये म्हणतो की योगे 28 विठीवरी उभा वामांगी रैमाई दिसते शोभा. भगवान पांडुरंग परमात्म्याचे तुम्ही आम्ही अंश. गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे ममै वांश जीवलोके जीवभूत सनातनम मन षष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी करशती. अभंगाच्या श्री शब्दाचे अर्थ तुमच्या समजून केले. आता झोपले तरी चालेल. झोपता काय झोपत असून तर घोंगड देतो. मग तुम्ही जर झोपले तर मी कीर्तन कोणाचं
सांगू म्हणून म्हणतो झोपू नका, थोडासा वेळ राहिला आहे. अभंगाच्या 16 शब्दांची अर्थ तुमच्या समोर निघालाय. आता थोडक्यात ठळक बातमी. कीर्तनामध्ये बसल्यानंतर 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचे नामस्मरण. म्हटले महाराज कोणते नामस्मरण? विठ्ठला विठ्ठला. म्हटले महाराजाचा फायदा काय? विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, कधी पाप निर्मूळ. किंवा आपण हरिपटामध्ये म्हणतो की हरी उच्चारणे अनंत पाप रासी जातील यासी क्षण मात्रे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना करी. दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तनामध्ये झोपी लवकर येते. कदाचित आपला शेजारी झोपलेला असला तर त्याचा बाप आपल्या डोक्यावर येऊन बसतो. म्हणून शेजारीची करतला एखादा झोपला आहे का पा, बारीकसा चौकोडा घ्या, जास्त जोरानेही घेऊ नका, नाहीतर थोडे आणि मला थांबावे लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे कीर्तनामध्ये एकमेकांशी बोलू नका. म्हटले महाराज तुमची शेवटी बळबळ सुरू आहे, आम्ही का बोलावं? कारण कीर्तन करून एवढं सोपं नाही. आधी आठवावं लागतं, नंतर कठवावं लागतं, नंतर तुमच्यासारख्यांना पटूनही द्यावं लागतं. आठवण्यासाठी गुरुजींची कृपा लागते, पटून देण्यासाठी संतांची कृपा लागते आणि कटून देण्यासाठी अभ्यासाची कृपा लागते. ज्या ज्ञानोबारायाच्या बरोबर रेडा वेद बोलतो, आम्ही तुम्हाला रडा दिसत नाही, दिसतो का? दिसतो का? ज्यांच्यावर ज्ञानोबारायांची कृपा झाली पशुवेद बोलतात. अंगी ऐसे बड रेडा ऐसे बड रेडा पुत्र मुखी बोलविले श्रुती चालविले भिंती बसुनिया. ज्या संतांचा अभंग आहे त्यांचा थोडक्यात परिचय सांगतो. एकदा भजन करावे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शांतीचा सागर का म्हटले जातात हे मी तुमच्या लक्षात आणून देतो. एक वेळचा प्रसंग आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज दररोज गंगेवर स्नान करायला जायचे. तेवढ्या पाण्याचा विडाचा घोट झाडावर बसलेला होता. तेव्हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज गंगेमधून स्नान करून बाहेर येतात. तो येऊन एकनाथ महाराजच्या अंगावर थांबतो. एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, 4 वेळेस नाही, तर 108 वेळा तो येऊन एकनाथ महाराजच्या अंगावर थांबतो. तरी एकदा माझा राग येत नाही. उलटग्रस्त खाली उतरतो. एकनाथ महाराजचे दर्शन घेतो आणि म्हणतो, का हो महाराज तुमच्या अंगावर एवढ्या वेळेस थांबतो तरी तुम्हाला राग आला नाही. एकनाथ महाराज म्हणतात,
अरे मुला कशाचा राग, कशाचा राग? तुझ्या मुला माझी या पवित्र गिरणीमध्ये 108 वेळा स्नान झाले, त्यामध्ये कशाचा राग? उलट एक नंबराचा प्रसिद्ध आणि मुक्त प्रसंग. एका बाईची मुलगी सासरी चालली होती, तेवढ्यात एक नंबराची प्रेत चालली होती. ती बाई म्हणाली, त्याला आजच मारायचं होतं काय? ती चर्चा एकनाथ महाराजांच्या कानावर जाते आणि एकनाथ महाराज म्हणते, थांबा थांबा, मला खाली ठेवा, मी आज नाही कत्तरी मरेल, मी आज नाही कत्तरी मरेल. आता तुम्ही मला सांगा, आपल्यातला एकांना मेला आणि तरडीवरून उठून उभा राहिला तर मागचे थांबतील का? थांबतील का? नाही नाही. दुसरा प्रसंग असा आहे की एकनाथ महाराज वारले, भाविकांची कुतुब सुरू झाली. एकनाथ महाराजची तरडी घेतली आणि म्हणू लागली, शेवटपर्यंत परमात्मा केला, शेवटी आमच्याच खांद्यावर चालला ना, शेवटी आमच्याच खांद्यावर चालला ना. ती चर्चा एकनाथ महाराज ऐकते आणि म्हणते, थांबा थांबा, मला खाली ठेवा, मी आज नाही कत्तरी मरेल, मी आज नाही कत्तरी मरेल. येतो जातो आम्ही संतांच्या संगात, तुका म्हणे गात देव नाम. त्या संतांचा अभंग आहे, त्यांचा अधिकार आहे. एकनाथ महाराज जो स्वतःच्या अनुभवाला आले, तो अनुभव या अभंगामध्ये प्रकट करतात. आता ना मला तरी लोकांना अंदाज झालं, संसारातला अनुसंग दूषण आहे आणि परमात्म्यातला अनुसंग भूषण आहे. एखादा म्हणू लागला, मला बिडी सिगरेट पडला का बरं वाटतं, तुला बरं वाटतं, पण दुसऱ्याला काय पेगी, दुसऱ्याला काय पेगी. म्हणून संसारातला अनुसंग तात्पुरता असतो आणि परमात्म्यातला अनुसंग अव्यापक असतो. आता संसारातला अनुसंग लागले, म्हणाले, सकाळी सकाळी माझ्या मंडळीने मला 10-12 शिव्या दिल्या, असं लोकांना म्हणू लागले. लोक तुम्हाला शाबास देतील का? वा वा, काय भाग्यानं तुम्ही, अशी म्हणतील का? उलट तुम्हाला मूर्खात करतील काय? मूर्खा तुम्ही, तुमच्या मुलीने तुम्हाला 10-12 शिव्या दिल्या, तुमच्या मुलीने तुम्हाला 10-12 शिव्या दिल्या. म्हणून संसारातला अनुसंग तात्पुरता असतो. आता परमात्म्यातला अनुसंग लागले, म्हणाले, हो सकाळी सकाळी माझ्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले. एवढंच नाही तर मी स्वप्नामध्ये काकडाही करत होतो आणि सर्व जणांना उठत होतो, उठा जागे वारे आता. लागले, उठा पांडुरंग
निरोगी झाला. आता गवळणी म्हणू लागले, गवळण मनाती गवळणी शाबास किती वा वा, काय भाग्यवान तुम्ही. तुमच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले. तुमच्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा येतच नाही. एकाच्या स्वप्नामध्ये 5 लाखाची लॉटरी लागली. त्या 5 लाखाच्या कार्यक्रमाचा शोरूमला गेला आणि 2 व्हीलर बाईक घेऊन आला आणि भगवान शंकराच्या मंदिरासमोर उभी केली आणि म्हणू लागला, पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे, मी नवीन गाडी आणली. अशा लोकांना म्हणू लागला. लोकही म्हणू लागले खूप छान गाडी आहे. तो म्हणाला एकाच केकीमध्ये सुरू करून दाखवतो. तो कुठे होता? स्वप्नात. गोधडी थोडी फाटकी होती. त्या गोधडीमध्ये त्याने पाय घातला. लोक आपली इज्जत गेल्यामध्ये जोरात अशी किक मारली. जशी किक मारली तशी गोधडी फाटून अर्धी झाली. नंतर तो झोपेमधून उठला आणि म्हणाला, संसारिक लोकांना असे स्वप्न पडतात. स्वप्नांचं कोणालाही पडतात. म्हणून ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी पण सांगतात, सागता जगासे जेजनी द्यावी भावना, डोळा लागे जे स्वप्न देखीचे स्वप्न द्यायचे. ज्ञानोबा राया म्हणतात, ज्यामुळे झोपेचा कळस जे कार्य आपण दिवसभर करत असतो ते कार्य आपल्या रात्री स्वप्नामध्ये आठवत असते. एका साधूच्या स्वप्नामध्ये नवरा बायकोची वरात चालली होती. त्या वरातीमध्ये 1 नंबरची गाणी वाजत होती. बाई वाड्यावर या, इशारे तिरी करती निघा, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला अंधार झाल्यासारखं वाटते. शांताबाई डांग डांग चिकणा अशी गाणी वाजत होती. त्या साधूलाही वाटलं आपणही लग्न करावं, आपणही गुढावर बसावं. तेव्हा साधूही लग्न करतो आणि साधूही गुढावर बसतो. तेव्हा साधूची पत्नी आणि साधू घरी येतो. त्या साधूची पत्नी म्हणते, आपल्याला जर मुलगा झाला तर तू कुठे झोपणार? तेव्हा साधू म्हणतो, तू जराशी पलीकडे सरक, मी जरासा अलीकडे सरकतो, तो आपल्या मनात झोपेल. साधू कुठे होता? कुठे होता? मारुतीच्या 15 फुटाच्या पारावर झोपलेला होता. हे त्याला स्वप्न चालू होती. तेव्हा साधूची पत्नी पुन्हा म्हणते, आपल्याला जर दुसरा मुलगा झाला तर तो कुठे झोपणार? तेव्हा साधू म्हणतो, तू जराशी पलीकडे सरक, मी जरासा कलीकडे सरकतो, तो आपल्या मनात झोपेल. अलीकडं पलीकडं, अलीकडं पलीकडं, अलीकडं पलीकडं, हेच वाक्य साधू स्वप्नामध्ये आठवत होता. जसा साधू पलीकडं सरकला तसा 15 फुटाच्या पण खाली पडला. साधूचे हळकना हळकट डिल्ले झाले. साधू नंतर झोपेमधून उठला आणि म्हणाला, संसार दुःखातच मुळात आहे. संसार दुःख मूळ
तर सुख पाहता जेव्हा पाडे दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये सुखी किती महत्वाचा आहे. एका गृहस्थाच्या पाठीमागे वाघोबा लागला. तो पळत सुटला आणि त्याने एका वडाच्या पारंबीला धरलं. त्याने झाडावर चढण्याचा विचार केला. झाडावर होता आगोबा. आगोबा म्हणजे आगीमोठ. खाली जावी तर खाली होती विहीर. त्याला वाटलं आता गरमी सॉरी या विहिरीमध्येच उडी खातो. विहिरीमध्ये होता नागोबा. नागोबा म्हणजे साप आणि पाठीमागे जावी तर पाठीमागे लागलेला वाघोबा. वाघोबा म्हणजे वाघ. त्याची तळमळ सुरू झाली. तळमळीमुळे त्या झाडाची मुळी हल्ली आणि त्यांचा कांदा फुटला. त्या मधाच्या माश्या त्याला चावू लागल्या. त्या मधाचा थेंब त्याच्या कपाळावर पडला आणि तो ओघळत ओघळत त्याच्या जिभेवर आला. तरी त्याला आनंद झाला. तुम्हाला काय सुख आहे संसारामध्ये. पाठीमागे लागलेला वाघोबा खाली आहे नागोबा. वरी जावी तर वरी होता आगोबा. तरी त्याला आनंद झाला. तुम्हाला काय सुख आहे संसारामध्ये. म्हणून संसारातला सांगा दिशा नाही. आता परमात्म्यातला सांगू लागले. भाग गेला शिण गेला अवघा झाला श्री आनंद. हेच भंगाचे प्रथम चरण. डॉक्टर साहेब म्हणतात आहे साहेब तुमचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला तुमचा जीव पाहिजे का तुमचा बाळ पाहिजे. तेव्हा आईच्या प्रेमाळ उत्तर बघा महाराज. आई म्हणते माझं काही झालं तरी चालेल पण माझा बाळ वाचला पाहिजे. याला जायचे अंतकरण म्हणतात. लेकुराचे हित Bye.
दुसऱ्याच्या बाळाला एकच डोळा आहे, दुसऱ्याचा डोळा देऊ शकणार नाही. तुमचा डोळा त्या बाळाला दिला तर त्याचं आयुष्य चांगलं जाईल. म्हणून आई म्हणाली माझा डोळा काढा आणि माझ्या बाळाला द्या. आई आंधळी झाली महाराज. बाळ हळूहळू मोठा होऊ लागला आणि शाळेत जाऊ लागला. वर्गातल्या मुलं तिला चिडवायची, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा असे म्हणून चिडवायचे. तो घरी येऊन सांगायचा, आई तुम्हाला उद्यापासून शाळेत सोडायला यायचं नाही. माझ्या वर्गातले मुलं मला चिडवतात, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा असे म्हणून चिडवतात. तेव्हा आई म्हणाली बाळा मी येणार नाही, बाळा मी येणार नाही. आईला कोणाचा आधार नव्हता महाराज. आई नवरा वारलेला होता. आई कुणाचे दुने मांडे करून मुलाच्या शाळेची फी भरायची. मुलगाही शाळेमध्ये खूप हुशार होता. काही दिवसानंतर मुलाचा जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आला आणि गावकऱ्याने सत्कार ठेवला. बाळ घरी आला आणि आईला म्हणाला, आई तुला माहित आहे का, तुला माहित आहे का? तेव्हा आई म्हणाली बाळा मला काहीच माहित नाही, बाळा मला काहीच माहित नाही. तेव्हा बाळ म्हणाला, आई माझा गावकऱ्यांनी सत्कार ठेवलाय, तू जर माझा सत्कार बघायला आली ना तर मी माझा सत्कार घेणार नाही, मी माझा सत्कार घेणार नाही. तेव्हा आई म्हणाली बाळा मी येणार नाही, बाळा मी येणार नाही. आई ती आईच राहते महाराज. आईचे अंतःकरण म्हणू लागले दुरून का होईना पण मी माझ्या बाळूचा सत्कार बघेलच, माझ्या बाळूचा सत्कार बघेलच. सत्कार समारंभ होतो. काही दिवसानंतर बाळ मोठा साहेब होतो आणि बाहेर गावी शिकायला जातो. तिकडून मोठा पदवीदार होतो. आई त्याला फोन करते, बाळा तुम्हाला भेटायला येशील का रे, तुम्हाला भेटायला येशील का? तेव्हा बाळ म्हणतो मी येणार पण लाल दिव्याच्या गाडीतच येणार, तू माझ्या समोर यायचं नाही. माझ्यासोबत पीओ बॉडीगार्ड राहतात, पीओ बॉडीगार्ड राहतात. तेव्हा आई म्हणाली बाळा मी येणार नाही, बाळा मी येणार नाही. बाळ गावामध्ये आला, गावकऱ्यांनी सत्कार ठेवला, सत्कार समारंभ झाला. बाळ घरी आला. आई दरवाजातच उभी होती. तेव्हा त्या साहेबाचा पी विचारतो, साहेब ही बाई कोण, ही बाई कोण? तेव्हा साहेब म्हणतो ही माझ्या घरची कामावली बाई आहे, ही माझ्या घरची कामावली बाई आहे. एवढे म्हणून साहेब लगेच निघून जातो. आई ठसर ठसर राहायला लागते. आईचे अंतकरण म्हणत असते मी माझ्या बाळूला लोकांचे धुणे भांडे करून शिकवलं आणि बाळ मला असा म्हणाला, बाळ मला असा म्हणाला. काही दिवसानंतर पुन्हा आई बाळाला फोन करते, बाळा तुम्हाला भेटायला येशील का रे, तुम्हाला भेटायला येशील का? तेव्हा बाळ म्हणतो आई तू मला सारखी सारखी फोन करत नको जाऊ, माझी ड्युटी चालू आहे, मी येऊ शकणार नाही तुला भेटायला, मी येऊ शकणार नाही तुला भेटायला. तेव्हा आई म्हणाली बाळा बाळा रे तुझी ना माझी कदाचित शेवटलीच भेटून आली, तुझी माझी कदाचित शेवटलीच भेटून आली. पण बाळा काही येत नाही महाराज. शेवटी एक चिठ्ठी घेते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवते, बाळा बाळा रे मी आंधळी नव्हते रे, मी आंधळी नव्हते रे. ज्या वेळेस तू जन्माला आला ना त्यावेळेस तुला एकच डोळा होता, म्हणून डॉक्टर साहेब म्हणाले दुसऱ्याचा डोळा देऊ शकणार नाही. तुमचा डोळा तेवढा दिला त्याचं आयुष्य चांगलं जाईल, म्हणून माझा डोळा तुला दिला आणि तुम्हाला असा म्हणाला, तुम्हाला असा म्हणाला. एवढी चिठ्ठी लिहून या जाग्यावर प्राण सोडते. गावकरी साहेबाला फोन करतात, साहेब साहेब हो तुमची आई वारली, हो तुमची आई वारली. साहेब म्हणतो तुम्ही पुढचा कार्यक्रम करा, मी आलोच. साहेबाची खूप वाट बघतात महाराज, पण साहेब काही येत नाही महाराज, साहेब काही येत नाही. शेवटी गावकरीच पाणी पाचला आणि फुकून देतात. साहेब सावडण्याच्या कार्यक्रमाला येतो. सावडण्याचा कार्यक्रम होतो, साहेब घरी येतो. तेव्हा साहेबाला एक चिठ्ठी दिसते. साहेबा आईचे फोटो दर्शन करायला जातो तेव्हा साहेबाला एक चिठ्ठी दिसते. साहेब ती चिठ्ठी एकदा खुलून वाचायला लागतात. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, बाळा बाळा रे मी अंधळी नव्हते रे, मी अंधळी नव्हते रे. ज्या वेळेस तू जन्माला आला ना त्यावेळेस तुला एकच डोळा होता, म्हणून डॉक्टर साहेब म्हणाले दुसऱ्याचा डोळा देऊ शकणार नाही. तुमचा डोळा ज्या बाळाला दिला त्याचं आयुष्य चांगलं जाईल, म्हणून माझा डोळा तुला दिला आणि तुम्हाला असा म्हणाला, तुम्हाला असा म्हणाला. एवढी चिठ्ठी असून साहेब ठसठस राहायला लागतो आणि त्या फोटोमधून आवाज निघत असतो, मी तुझ्यासाठी जीवन जाणले रे बाळा, तुने नाही तुझ्यासाठी
मनुष्य शरीर आल्यानंतर आपल्याला आपले आईवडील कळाले पाहिजे, साधू संत कळाले पाहिजे, आपल्याला आपला देव धर्म कळाला पाहिजे. अन्यथा हे जरी नाही कळालं Oh,
खर्च करता महाराज आणि महाराज अर्धी टाकून शांताबाईच्या गाण्याला खतात नलीत पडेपर्यंत लोळता महाराज. तुम्ही घरामध्ये मस्तपणे मोबाईलवर भावगीत लावा, भक्तिगीत लावा, पिंगळा लावा, देव धर्माची गाणी लावा महाराज आणि बिनधास्तपणे नाचा महाराज. आयुष्यामध्ये कधीच अटॅक नाही नक्कीच आहे महाराज. नाहीतर काय महाराज, झुम बराबर झुम शराबी आणि त्याच्या बरोबर आपली खराबी. म्हणून म्हणतो काही जगात चांगले फिरत नाही महाराज. आपण जगामध्ये किती नीट वागलो तरी 100 पैकी 100 गुणात नाही महाराज. म्हणून म्हणतो काही जगात चांगले फिरत नाही महाराज. लोक दररोज हात कट्याकडे भरून राहिले. आपला कर्मावर विश्वास आहे, आपला परमार्थावर विश्वास आहे. जगाने आपलं वाटोळं करावं असा मर्द कधी जगात जन्माला नाही महाराज. असा मर्द कधी जगात जन्माला नाही. म्हणून म्हणतो राहिलेलं आयुष्य परमार्थ व्हावा महाराज. माणसाने याच वेळी परमार्थ करावा. त्या परवा दिवशी आमच्या गावातला 70 वर्षाचा म्हातारा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, महाराज मी येते तुमच्यासोबत कीर्तनाला. मी म्हटलं बा त्या म्हाताऱ्याला, तुम्ही कीर्तनामध्ये येऊन काय करता? ते म्हातारा म्हणे, बा वाजून तुमच्यासोबत विना. मी म्हटलं बा कोण वाजू सांग विना? ते म्हातारा म्हणे, बा सुद्याने भेटल्या सुना म्हणून वाजवा वाटते आता विना. मी त्या म्हाताऱ्याला म्हटलं, आयुष्य भरला लोकांचे चुना आणि आता वाजवा वाटते तुम्हाला विना? महाराज माणसाने याच वेळी परमार्थ करावा. कारण महाराज म्हातारपणी परमार्थ केल्याने देव प्राप्त होत नसतो महाराज. देव प्राप्त होत नसतो. म्हणून म्हणतो आपण किती सुद्धा कमाई केली, 2 लाखाचं बाथरूम बांधलं, त्यामध्ये 1 लाखाची स्टाईल लावली, तरी महाराज शेवटची आंघोळ आपली बाहेरच होणार महाराज. शेवटी आंघोळ आपली बाहेरच होणार. शेवटी फक्त काहीच नाही हो, काहीच नाही. 4 बाशे, 1.5 मीटर कपडा, 1 पाव सुतळी, 1 मुरमुऱ्याचं पाकिट, 1 मडकं,
एक पाव मसूरची डाळ, मस्तक 1 रुपयाचा शिक्का, फक्त एवढं सोबत येते महाराज, फक्त एवढं सोबत येते महाराज. तुम्ही कधी पाहिलं का हो एखादा श्रीमंत मेला किंवा एखादा मंत्री मेला आणि त्याच्या घरातल्या लोकांनी त्याच्या मस्तकावर 500 किंवा 2000 नोट चिपकवली, 500 किंवा 200 नोट चिपकवली? पाहिलं का? पाहिलं का? कधीच नाही. म्हणून म्हणतो दान धर्म करा, सप्ताह सोल्याला चांगल्या वर्गणी द्या, हीच माझी विनंती. ज्यांनी घरून हात आणले त्यांनी हाताने टाळी वाजवावी आणि ज्यांनी घरून हात नाही आणले त्यांनी मुखांना नामस्मरण करावे. हात वर करा. चालणं शिकवलं, बोलणं शिकवलं, खाणं पिणं शिकवलं, कर्ज काढून तुमचे संपूर्ण लाट पुरविले, तुमचे स्वप्न पूर्ण केले. तुमच्याकडे करोड रुपयाची संपत्ती आहे. तुम्ही जगामधील कोणती दुर्मिळ वस्तू पैसे विकत घेऊ शकता, पण आई वडील गेल्याच्या परत पैशाने विकत घेता येत नाही महाराज. आई वडील गेल्याच्या परत पैशाने विकत घेता येत नाही. आजकाल खूप वाईट परिस्थिती आहे महाराज. कित्येक मुलाचे आई वडील आता तुम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात महाराज. मनाला खूप दुःख होते. ज्या आई वडिलांनी तुम्हाला कमाल कष्ट करून मोठं केलं, समाजात तुम्हाला नाव दिलं, त्या आई वडिलांना म्हातारपणी हेच दिवस पाहायला मिळेल. हे खेदाची गोष्ट आहे महाराज, हे खेदाची गोष्ट आहे महाराज. तुम्हाला काशी पंढरपूर कुठे जाण्याची गरज नाही महाराज, कारण महाराज साक्षातच तुमचे आई वडील विठ्ठल रुक्मिणी प्रगट आहे महाराज. विठ्ठल रुक्मिणी प्रगट आहे महाराज. तुम्ही तीर्थस्थळी जाण्याचे लाख रुपये खर्च करता महाराज. त्याच पैशात महाराज तुम्ही तुमच्या आई वडिला स्वप्न पूर्ण करा महाराज, त्यांची इच्छा पूर्ण करा महाराज. नारदाच्या गदून सांगतो महाराज, चौपन्न तुमच्या पदरात पडेल आणि आयुष्यभर ईश्वर तुमच्या बरोबरात राहील. त्या आई वडिलांसारखे महान दैवत या जगामध्ये कोणतेच नाही. त्यांचे अनंत उपकार पण मरेपर्यंत फेडू शकणार नाही महाराज. त्यांचे अनंत उपकार पण मरेपर्यंत फेडू शकणार नाही. आणि तसेच माझ्या पुरुष मंडळींना मी हात जोडून नगराची विनंती करतो की बायकोच्या चुकल्या ऐकून आई वडिलांना त्रास देऊ नका, त्यांचा अपमान करू नका. बायका तर 1000 मिळेल महाराज, पण आई वडील गेल्याच्या परत मिळणार नाही महाराज. आई वडील गेल्याच्या परत मिळणार नाही. आणि ये सुनांनो, तुम्हाला सुद्धा सांगतो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर तुमच्या सासू सासऱ्याला त्रास देत असाल, त्यांचा अपमान करत असाल, तर तुमची सून सुद्धा तुम्हाला त्रास देईल, तुमचा अपमान करेल. हा इतिहास आहे महाराज, हा इतिहास आहे. जैसी करणी वैसी भरणी महाराज. पूर्वीच्या सुना सासवांना घबरायच्या. खराय ना महिला मंडळ, खराय ना, खराय ना. सासू जर समोर असली ना महाराज, तर सुनीच्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडत नव्हता. होता काय? होता काय? नाही, पडतच नव्हता. आता तसं नाही राहिलं महाराज. कारण महाराज आता सासूच गाऊन घालते, तर सुनांनी डोक्यावर पदर घ्यायचा कसा? महाराज तुम्हाला माहित आहे का इंडियन पदर कशाला म्हणतात? माहित आहे का? मी सांगतो. जिला आपल्या आई वडिलाची कदर, जी राखते आपल्या सासू सासऱ्याचा आदर, जिच्या डोक्यावर राहायचे नेहमी पदर, आणि यालाच म्हणतात इंडियन मदर. आणि
आणि तसेच माझ्या बहिणींना तुमचा लहान भाऊ समजून मी तुम्हाला हात जोडून नगराची विनंती करतो की आपल्या आईवडिलाची शर्मेनं मान खाली वाकेल असे कृत्य करू नका. कारण तुम्ही त्यांच्या हक्की स्वप्नात त्यांच्या मर्जीनुसार तुम्ही लग्न करा, तेव्हाच तुमचं भविष्य उज्ज्वल जाईल, यशस्वी जाईल, समाजात तुमची प्रतिष्ठा राहील. एवढीच तुम्हाला माझी कळकळून विनंती आहे. कारण महाराज 33 कोटी देवाची बरोबरी करणारा देव माणूस म्हणजे मायबाप आहे महाराज. त्यांच्या डोळ्यातून पडणारा अश्रूचा थेंब तुमच्या जीवनाची अधोगती आहे महाराज, तुमच्या जीवनाची अधोगती आहे. हे लक्षात ठेवा महाराज, हे लक्षात ठेवा. शर्टाचं तुटलेलं बटन दुर्तीला आई म्हणतात महाराज, शर्टाचं तुटलेलं बटन दुर्तीला आई म्हणतात महाराज. पण महाराज लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोड्याचं काम करतो ना त्याला बाप म्हणतात महाराज, त्याला बाप म्हणतात महाराज. बाप जर घरामध्ये खुर्चीवर बसलेला असला ना महाराज तर त्याचा धाक असतो महाराज, त्याचा दरारा असतो. म्हणून माणसाने नेहमी आपल्या आयुष्यामध्ये बापाला व पापाला घाबरायला पाहिजे. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला झाला. माझ्याकडे खूप कमी वेळ राहिला आहे म्हणून म्हणतो या मंडपामध्ये ज्याच्या आईवडील जिवंत आहे ना महाराज तो जगातील खूप श्रीमंत भाग्यवान व्यक्ती आहे महाराज, तो जगातील खूप श्रीमंत भाग्यवान व्यक्ती. म्हणून म्हणतो या मंडपामध्ये ज्याची आईवडील जिवंत आहे तोपर्यंत आईवडिला सेवा करा, त्यांचा अपमान करू नका. तुम्हाला काशी पंढरपूर कुठे जाण्याची गरज नाही महाराज. कारण महाराज तुमच्यासाठी तुमचं घरच मंदिर आहे आणि तुमच्या घरातले आई वडील तुमच्यासाठी साक्षात देव आहे महाराज, साक्षात देव आहे. तुकाराम महाराज खूप गोड बोलतात महाराज, खूप गोड सांगतात. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, त्याने न जावे तीर्थाशी. म्हणून म्हणतो आई वडिला सेवा करा, आई वडिलाचा अपमान करू नका. जगातील सर्व गोष्ट विसरली तर चालेल पण आई वडिलाला विसरता कामा नये. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. जिजवली त्याने काया काया जिजवली तुझ्या शिवाला धरली कृपाची छाया वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. जिजवली त्याने काया काया जिजवली तुझ्या शिरावर धरल सुखाची मायर वेळा मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला. ओ आई बाप मेल्यावर मिळेल बंगला माडी शेतीवाडी मोटर गाडी, तुला मिळेल बंगला माडी शेतीवाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही गाण राहू दे थोडी, लाज राहू दे थोडी, लाज राहू दे थोडी. म्हातारपणीच्या आई बापाला, म्हातारपणीच्या आई बापाला मागशील भीक मागायला. काया जिजवली तुझ्या शिरावर धरली तुपाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्याने काया काया जिजवली तुझ्या शिरावर तुपाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आणि तसेच माझ्या पुरुष मंडळींना मी हात जोडून नगराची विनंती करतो की दारू पिऊ नका, दारूच्या व्यसनी लागू नका महाराज. दारूमुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले, हजारो संसार रस्ते आले महाराज. महाराज तुम्ही दारू पिण्यात दररोज 100 रुपये खर्च करता महाराज, ते 100 रुपये महाराज तुम्ही तुमच्या कुटुंबात खर्च करा महाराज.
तुमच्या बायकोच्या आणि तुमच्या लेकराच्या हशी फुलेल महाराज. तुमच्या बायकोच्या आणि तुमच्या लेकराच्या हशी फुलेल महाराज. दारूमुळे माणसाची इज्जत राहत नाही हो, माणसाची किंमत राहत नाही. आजकाल खूप वाईट परिस्थिती आहे महाराज. कोणतेच आई वडील बेवड्यांना मुलगी द्यायला तयार नाही. त्या मुलीच्या आई वडिलांना वाटते मुलगा भिकारी असला तरी चालेल पण बेवडा नाही पाहिजे. म्हणून म्हणतो पिऊ नका दारू. अरे म्हणून म्हणतो पिऊ नका दारू, तवाच मिळेल पारू. महाराज हे बेवडे लोक दारू पिला काही पण बोलतात, यांना कसलाच भान नसतो महाराज. मी उदाहरण सांगतो महाराज. 2 बेवडे मित्र खूप दारू पिले आणि वटार फुटाने खात बसले. त्यांना आपण चकना म्हणतो. मग त्यांना खूप दारू चढली. मग त्यांच्या लंब्या लंब्या गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यातला एक मित्र म्हणाला, का रे दारू पिल्याने खोकला जाते का रे? दुसरा मित्र म्हणाला, अरे राजा दारूमुळे वावर गेलं, दारूमुळे घरदार गेलं, दारूमुळे बायको सुद्धा गेली, खोकला काय मोठी गोष्ट आहे? खरोखरच महाराज खूप विचित्र लोक आहे महाराज, खूप विचित्र लोक आहे. समाजातले 90% लोक दारू पितात महाराज. आमच्यासारखे 10% हलकोट लोक दारू पित नाही. ते बेवढे लोक लाईन गेली का मोर्चा काढतात, लाईन मला आणाय का मोर्चा काढतात, एसटी बंद झाली का मोर्चा काढतात. पण कोणी अजून दारू बंद करणारी मोर्चा काढला काय? तुम्हाला नाही विचार, तुम्ही पित नाही येईल विचारतो. काढला काय? काढला काय? कधीच नाही. कारण दारू जीवनाची आवश्यक आहे ना, आहे ना. अरे नाही ना बा महाराज. हे बेवढे लोक दारू पिला काही पण बोलतात, त्यांना कसलाच भान नसतो महाराज. एक उदाहरण सांगतो महाराज. एक बेवडा खाली लगीला बसला. मग त्याला उठता जाईना. गावकऱ्यांनी कसं तरी उचलून त्याला दवाखान्यात नेलं. त्याला महाराज 3 डॉक्टरनं तपासलं. किती? 3 डॉक्टरने त्याला तपासलं. त्या 3 डॉक्टर त्याच्यातला भेंडी समजला नाही. 4था डॉक्टर लय हुशार होता. 4था डॉक्टर चेकअपसाठी आला. 4थ्या डॉक्टरने चेकअप केलं. 4था डॉक्टर म्हणाला, तुम्ही काहीच काळजी करू नका, त्याला काहीच नाही झालं, त्याने फक्त पॅन्टची बटन शर्टाला लावली म्हणून त्याला उठलं. म्हणून म्हणतो दारू पिऊ नका, दारूच्या व्यसनी लागू नका महाराज. दारू कोण देते लक्ष ठेवा, मायबाप याचं लक्ष ठेवा. आता तरी पुढे हाची आयुष्याचा सकळाच्या पाया माझे गंधवत. आपुला तो चेत, आपुला तो चेत शुद्ध करा सकळाच्या पाया गंधवत. सकळाच्या पाया माझे गंधवत. ज्ञानेश्वर कधी कधी मनाला खूप दुःख होते महाराज. मी महाराज आता आवाळे सरच्या घरी जेवायला गेलो तर माझी मला चप्पल हळपली महाराज. मनाला खूप दुःख वाटलं महाराज, मनाला खूप दुःख वाटलं. झालेली कीर्तन सेवा माझे गुरुवर्य